मुघलांचा जरी बादशाह असला, मुघलांचा एक खूप मोठा राजा असला, त्याच्या काळात मुघलांचा जरी वंशविस्तार झाला असला, तरीसुद्धा नरहर कुरुंदकरांचं एक फार सुंदर वाक्य, यदुनाथ सरकारांचं एक फार सुंदर वाक्य, या दोघांचं स्टेटमेंट औरंगजेबाची कारकीर्द एक्सप्लेन करण्यासाठी पुरेसं आहे. नरहर कुरुंदकर श्रीमान योगीच्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात, आपण श्रीमान योगी सगळे वाचतो, पण श्रीमान योगीची 47 पानांची प्रस्तावना एकीकडं आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेला एकूण एक ग्रंथ एकीकडं, एवढी ती सुंदर प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत नरहर कुरुंदकर काय म्हणतात की औरंगजेबाचा पराभव हा केवळ औरंगजेबाचा पराभव नव्हता, तर गझनीपासून औरंगजेबापर्यंत झालेल्या क्रूर इस्लाम विजयाचा तो शेवट होता. आणि दुसरीकडे यदुनाथ सरकारांचं लाडकं अपत्य औरंगजेब मानलं जातं इतिहासातलं. एवढं त्यांनी प्रेम केलं औरंगजेबावर आणि त्या प्रेमातून त्यांनी शिवाजी महाराजांवरचा उत्कृष्ट ग्रंथ लिहिलेला आहे. तत्कालीन पुराव्यांच्या अभावी त्या ग्रंथावर बऱ्याच संशोधकीय मर्यादा आहेत, परंतु आपण त्यांचा आदर केला पाहिजे यदुनाथ सरकारांचा. तर ते काय म्हणतात की औरंगजेब शूर होता, त्याचा व्यवहार ज्ञान होतं, औरंगजेबाकडं कसब होतं राज्य चालवण्याचं, परंतु तो एका कसब्याचा प्रमुख याच्या पलीकडे त्याची लायकी नव्हती. ही यदुनाथ सरकार लिहित आहेत हिस्ट्री ऑफ औरंगजेबमध्ये. यावरूनच आपण औरंगजेबाच्या कर्तृत्वाच्या मर्यादा, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. आपण 17व्या शतकातल्या व्यक्तीला 21व्या शतकात आदर्श मानत असू, तर त्याचा रिलिव्हन्स केवढा आहे ह्याही गोष्टीचा आपण अंदाज घेतला पाहिजे.